श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1501 ते 1510। बुद्धिहीना उपदेश तेथे विष अमृती, हुंगू नये घोरावाडी तेथे जोडी विटाळ, आळसियाचे अंतरकुडे जैसे मळे निष्काम, तुका म्हणे ऐशा हाती मज श्रीपती वाचवा। बुद्धिहीन मनुष्यांना उपदेश करणे म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखेच आहे। शौचाच्या ठिकाणी जाऊन कधीच वास घेऊ नये, त्याने दुर्गंधीच येते आणि विटाळ होतो। आळशी मनुष्याचे मन भ्रष्ट असते, जसे मढे काहीही करू शकत नाही त्याप्रमाणे आळशी मनुष्य हे निष्काम असतात, त्यांना काहीही करण्याची इच्छा होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीपती, अशा बुद्धिहीन निष्काम लोकांच्या हातातून मला वाचवा। अभंग न करी तुमची सेवा, बापुडे मी पण देवा, बोलिलो तो पाववा पण सिद्धी सकळ, आणिक काय तुम्हा काम आम्हा निधी तरी प्रेम, कैसे धर्माधर्म निशियेसी राहती, आम्ही वेचलो शरीरी तुम्ही बीज पेरा खरे, संयोगाचे बरे गोड होते उभयंता, एका हाते टाळी कोटे वाजती निराळी, जाना तरी बळी स्वामी विन शोभेना, रूपा यावेची अनंता, धरीन पोटाची त्या सत्ता, होईन सरता संता माझी पोसना, ठेविले उधारा वरी काय तो पातेरा, तुका म्हणे बरा रोकडाची निवाड। देवा, मी तुमची सेवा अभिमानाने व मीपणाने करत नाही, तर मी बापडा आहे, भोळा आहे म्हणून करतो आहे। मी तुमच्याजवळ जी भक्ती आणि प्रेमाची इच्छा केली आहे तेवढी पूर्ण करा। तुम्हाला अजून दुसरे कोणते काम आहे देवा, की तुम्ही आम्हाला प्रेम देण्याकरता थोडा वेळ देखील देत नाहीत? देवा, तुम्ही आम्हाला प्रेम दिले तर धर्म आणि अधर्म हे आमच्याजवळ निश्चयाने कसे राहतील? देवा, आम्ही तुम्हाला आमचे शरीर अर्पण केले आहे, आता तुम्ही आमच्या शरीरामध्ये भक्ती आणि प्रेमाचे खरे बीज पेरा, त्यामुळे तुमचा व माझा संयोग होईल व दोघांमध्ये एकमेकांविषयी थोडी गोडी वाढेल। देवा, एका हाताने टाळी वाजते काय? स्वामीचा सेवक कितीही बलवान जरी असला तरी स्वामी नसेल तर ते चांगले वाटत नाही। हे अनंता, तुम्ही नामरूपाला या, म्हणजे आम्ही तुमच्या नामरूपाच्या सत्तेने आमच्या भक्तीला पुष्टता आणू, मग मी तुझा प्रिय होऊन संतांमध्ये मान्य होईल व मग संत आमचे पालनपोषण करतील। अभंग भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी, नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड। अर्थ, काही असे लोक आहेत की ते जिवंत असणाऱ्या बापाला जेवण देत नाही, परंतु मेल्यावर मात्र पिंडदान करतात। ही तर फसवाफसवी आहे, कारण श्राद्धाकरिता केलेले अन्न तो स्वतः खात असतो, देवाला नैवेद्य म्हणून गोडधोड अन्न करतात आणि स्वतः खातात। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला असल्या जड असणाऱ्या लोकांप्रमाणे ठेवू नका। अभंग सर्व भाग्यहीन ऐसे सांभाळिलो दीन, पायी संतांचे मस्तक असो जोडोनी हस्तक, जाणे तरी सेवा दिन दुर्बळ जी देवा, तुका म्हणे जीव समर्पून भाकी कीव। अर्थ, मी सर्व प्रकारे हीन आहे, दीन आहे, तरीही संतांनी माझा सांभाळ केला, यामुळे संतांच्या पायी माझे मस्तक असो व नेहमीच मी त्यांच्यापुढे हात जोडून असो। देवा, माझ्यासारख्या दीनदुबळ्यांची सेवा कशी आहे हे तुम्ही जाणता आहात। तुकाराम महाराज म्हणतात, संतांजवळ मी माझा जीव अर्पण करून माझा उद्धार करा अशी कीव त्यांच्यापुढे भाकत आहे। अभंग भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येतो निया नुढो माता मरणा वाचुनी सर्वथा, होई बळकट माझ्या मना तुरे धीट, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाला धनी। अर्थ, माझा भाग्याचा उदय झाला आहे, माझे भाग्य फळाला आले आहे, म्हणून मला आता संतांच्या पायांची सेवा करण्याचे भाग्य लाभले।
आता त्यांच्या चरणावर ठेवलेले माझे मस्तक शेवटपर्यंत तसेच राहो. मरणाआधी ते तिथून किंचित देखील हलू नये. हीच काय ती आता माझी अपेक्षा, हेच काय ते आता देवाजवळ माझे मागणे आहे. तुकोबाराय आपल्या मनाला बजावतात की हे मना, तू आता बळकट हो, धीट हो. कारण भक्ती पंथावर चालणे वाटते तेवढे सोपे नाही, सरळ नाही. म्हणून संतांच्या पायी आता मला लोटांगण घालू दे, त्यांचे मार्गदर्शन मला लाभू दे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिभाग्य लाभल्यामुळे म्हणजेच एवढा मोठा भाग्योदय झाल्यामुळे माझे मन आता शांत आणि समाधान पावले आहे. नाही तरी आता कैचा अनुभव झालासी तू देव घर घेणे. जेथे देखो तेथे लांचाचे पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान. आधीवरी हात या नावे उदार उसण्याचे उपकार फिटाफिट. तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा सामर्थ्याने देवा पायापाशी. अर्थ, देवा नाहीतरी आता तुझ्याकडून चांगला अनुभव येईल कसा, कारण तू तर आमचे घर बुडवणारा झाला आहेस. देवा, जिकडे पाहावे तिकडे सर्व लोक लालसेने वेडे झाले आहेत, मग तो परमार्थ असो किंवा व्यवहार असो. आणि आमच्या देवालाही काही दिल्याशिवाय बरे वाटत नाही. कोणीही कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न धरता दान करणे व देण्याकरता नेहमी हातवरती असणे यालाच उदार म्हणतात. नाहीतर एखाद्याने दुसऱ्याला कोणाला तरी एखादा माल म्हणून दान दिला व दुसऱ्याने त्याच्या मोबदल्यात द्रव्य घेतले तर मग हा प्रकार म्हणजे फिटाफिटीचाच झाला. मग त्यात उपकार तरी कसला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला तुमची जशी सेवा करता येईल त्याप्रमाणे आम्ही तुझी सेवा करू. तुम्ही सर्व शक्तिमान आहात तरी तुम्ही कोणाला काहीच देत नाही. पण असे असले तरी देखील आम्ही तुमच्या पायापाशी बसून तुमची सेवा करू. अभंग. आम्ही सर्व काळ कैची सावधान व्यवसाये मन अभ्यासले. तरी मना मोठ ठेवली चरणी केलो गुणागुणी कासा विस. याच कान सुनी मारितोसे हाका मज घाटू नका मधी आता. तुका म्हणे निद्रा जागृती सुषुप्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी येथे. मनावर नेहमी संसारिक व्यवहाराचे अभ्यास करणे बिंबले आहे. त्यामुळे देवा, आम्ही तुझ्या ठिकाणी एकाग्र कसे राहणार आहोत. तरी आम्ही देवाच्या पायावर आमच्या देहाचे मुटकुळे ठेवले आहेतच म्हणा. कारण इंद्रियांच्या प्रत्येक अवयवामुळे आम्ही कासावीस झालो आहोत. त्यामुळेच मी आता देवाच्या कानाजवळ जाऊन म्हणत आहे की हे देवा, तुम्ही मला आता इंद्रिय आणि विषयामध्ये गुंतवून ठेवू नका, त्यामध्ये घोटाळू देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, हे श्रीपती देवा, तुम्ही आमच्या स्वप्न, जागृती आणि सुषुप्तीचे साक्षीदार आहात. अभंग. नसताची दाऊनी भेव केला जीव हिंपोटी. झालो तेव्हा कळले जागा वावगा हा आकांत. गवसिलो पुढे मागे लाग लागे पावला. तुका म्हणे केली आयणी सलगीच्यानी सन्मुख. अर्थ, जन्ममरणाचे भय दाखवून तुम्ही माझ्या जीवाला कष्टी केले आहे देवा. जेव्हा मला ब्रह्मज्ञान झाले त्यावेळी मला असे जाणवले की जन्ममरणाचे भय आणि त्याविषयी आक्रोश करणे व्यर्थ आहे. मला जन्ममरणाचे भय वाटत होते, त्या कारणामुळे मी तुमचा शोध घेण्यास चालू केले. नंतर शेवटी मला तुमचा पत्ता मिळाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी आणि माझी सलगी करून देणारे संत आहेत. त्यांनी मला तुझ्या पुढे उभे केले व ब्रह्मनंदाचा अनुभव करून दिला. अभंग. हे का आम्हा सेवादान देखोसीन विषमाचा. सांभाळाजी ब्रिदावळी तुम्ही का कली सारखे. शरणागत वैर्या हाती हे निशिती देखिली. तुका म्हणे इच्छी भेटी पायपोटी उफराटे. अर्थ, देवा, आम्ही अनेक प्रकारचे दुःख पाळावे आणि त्याचे व्यर्थशीन करत बसावे, हेच तुमच्या सेवेचे दान आहे काय देवा. तुमची ब्रिदावळी म्हणजे दीनानाथ अशी आहे, ती तुम्ही सांभाळा. तुम्ही कलीसारखे वाईट का झालात
तुम्हाला शरण आलेल्या भक्तांना तुम्ही काळाच्या हाती द्यावे म्हणजे वैऱ्याच्या हाती द्यावे, यातच तुम्हाला समाधान वाटते काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुमच्या भेटीची इच्छा धरतो आणि तुम्ही उलट वागतात, पायपोटात घेता, याला काय म्हणावे? अभंग. काहो आले नेनो भागा पांडुरंगा माझिया, उफराटी तुम्हा झाली क्रिया गेली सत्याची, साक्षी हे गे माझे मन आर्त कोण होते ते, तुका म्हणे समर्थपणे काय नेने करी तसा. अर्थ. हे पांडुरंगा, तुम्ही याआधी सर्व संतांना भेट दिली, परंतु माझ्याच बाबतीत असे का? तुम्ही मला भेट का देत नाहीत देवा? तुमची सत्याला धरून वागण्याची क्रिया संपली आहे की काय? तुम्ही असे उरफाटे का वागतात? देवा, तुमची पूर्वीची वागणूक आणि भक्तांच्या भेटीविषयी असलेली तळमळ याविषयी माझेच मन साक्षी आहे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही समर्थ आहात म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही माझ्याविषयी असे का वागत आहात? तुमचे हे वागणे मला काहीच कळत नाही.